शेती. शेती करतो का? शेतीला बाजारभाव मिळतोय का? नाही ना. मग आता हे सर्व समस्या ज्या आहे शेतीच्या असतील रस्त्याच्या असतील कोण सोडेल तुम्हाला काय वाटतंय? आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. राष्ट्रवादीच्या वती तालुक्यात कामं झालीत का? विकास कामं हो खूप झालेली. चांगली कामं झाली? हो. रस्ते झालेत का? हे काय रस्त्यातले काही काम चालू आता आहे या का? ठिकाणी आपण उभे आहेत हा. हा रस्ता कोणाच्या माध्यमातून झालाय? हे दिलीपराव वळसे पाटील साहेब. आणि तो जो आता आम्ही येतो तो काँक्रिटीकरणाचा सुंदर तो- रोड झालाय कोणाच्या माध्यमातून झालाय? आम्ही त्यांच्याच ना मग हाच रस्ता मिळतो त्याच रस्त्याला मिळणार आहे आता. त्याच रस्त्याला मिळणार आहे का? हा. मग आता मला सांगा दिलीप वळसे पाटलांनी जे आता तरुण आहे बेरोजगारी आहे त्याच्यासाठी काय म्हणजे काय उपाययोजना करतील वाटतंय का तुम्हाला? वाटते ना. काय करतील बा काय तरुणासाठी काय म्हणजे काय मागणी आहे तुमची? आता वळसे पाटील आमदार आहेत त्यांच्याकडे तुमची मागणी काय आहे? शेतमालाला बाजार वाढवा, दुधाला बाजार वाढवा. हा, हा. आता हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे हा. विविध उमेदवार आहे कोण कोण उमेदवार आहे सांगता येईल आहे ना. कोण कोण आहे? शिवाजी चंपत निगोट, प्रभाकर गोपाळ वांगर, हा, परत आपले विष्णू काकांगे. हा. शेतकऱ्यांसाठी कोण चांगलं काम करू शकतं? विष्णू काकांगे. विष्णू काका चांगलं काम हो करतील. हो आडी अडचणी लावून येतील का ते? हो हो. प्रभाकर 100% बांगर पण चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही नाव एक घेतलं. नंबर आहे ना. ते पण आहेत ना. ते पण चांगलं व्यक्तिमत्व आहे असं वाटतं का? आहे ना. त्यांच्या मागे जनता उभी राहील का विष्णू काका? जनतेचा कोल याच्यावर राहणार ना. हा, हा, हा. पण मग विकास कोणाच्या माध्यमातून चांगला होईल ते सांगा. आता जे आपलं जे वरून सरकारच्या नुसारच विकास होत जो राहतो. सत्तेत येतो चांगलं काम हो. करेल. मग सत्तेत आता 100% इथं दिलीप वळसे पाटील तालुक्याचं हा. नेतृत्व करताय मग आता त्यांच्याच माध्यमातून विकास होईल असं. हा बरोबर ना. मग